सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनी ज्याचा त्याचा उद्धार ज्याचे त्याचे स्वाधीन, ज्याचा त्याचा उद्धार ज्याचे त्याचे स्वाधीन या शीर्षकाखाली निरूपण करण्यात येत आहे. संस्कृत सुभाषित आहे, इप्सिता वेदनाख्यात तू मन प्रशमना धृते गुरुपदेश शास्त्रार्थ मंत्राद्या युक्त यस्तृणम. म्हणजे इष्ट वस्तू विषयाप्रती अनासक्ती होता मन शांत होई, हे तसे न होई तरी गुरुपदेश शास्त्रार्थ मंत्रादी युक्ती प्रयुक्ती सारे केवळ व्यर्थची राही. इष्ट वस्तू विषयाप्रती अनासक्ती होता मन शांत होई, ते तसे न होई तरी गुरुपदेश शास्त्रार्थ मंत्रादी युक्ती प्रयुक्ती सारे केवळ व्यर्थची राही. अर्थात मनाला जे हवे ते म्हणजे इष्ट वाटते ते किंवा ती वस्तू मिळण्याबाबत जर मनच विवेकांती म्हणजे विवेक केल्यानंतर अनासक्त किंवा विरागी बनले तर आणि तरच ते शांत निवांत होते. अन्यथा अशा आसक्त मनाला कोणताही गुरुपदेश शास्त्रार्थ मंत्र किंवा युक्ती प्रयुक्तीची योजना शांत करू शकत नाही. मन त्याचे तेच आसक्तीकडून अनासक्तीकडे, हवे हवे म्हणताना नको नकोकडे स्वचिंतनातून वळले तर त्याचे तेच शांत निवांत अनासक्त बनते. कोणत्याही बाह्य साधनाने ते विरागी बनू शकत नाही. येथेही स्वध्यान चिंतन मनन निधिध्यासन याच मार्गाने ज्याचा त्याचा उद्धार होऊ शकतो. किंवा जसं भगवद्गीतेत अध्याय 6 आत्मसंयम योगात मागे आलेला आहे, उद्धरेदात्मात्मानं उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. असे जे गीतेत म्हटले आहे त्याचाच पुनरुच्चार येथेही वेगळ्या संदर्भात केला आहे. आता हे आपण मराठीमध्ये अशा अर्थी पाहू शकतो, ज्याचा त्याचा उद्धार ज्याचे त्याचे हाती स्वात्मचिंतनी साधे कल्याण ना तरी जीवनाची अवघी माती. ज्याचा त्याचा उद्धार ज्याच्या त्याच्या हातात आहे, स्वात्मचिंतनी साधे कल्याण, स्वात्मचिंतनामध्येच कल्याण आहे, ना तरी जीवनाची अवघी माती. म्हणजे ज्याचा त्याचा उद्धार ज्याचे त्याचे हाती स्वात्मचिंतनी साधे कल्याण ना तरी जीवनाची अवघी माती. औषधध्वनी ग्रंथातील प्रकरण 3 ज्ञानप्राप्ती उपाय मध्ये 9 क्रमांकाच्या श्लोकात म्हटले आहे, उद्धरेदात्मनात्मानं मग्नं संसार वारिधौ योगारूढत्वमासाद्य सम्यक दर्शन निष्ठया. म्हणजे संसार सागरी मग्न जरी ज्ञानी आत्मदर्शनी नित्य योग समाधीत आत्मा आत्म्यासी उद्धरी. संसार सागरात ज्ञानी सुद्धा इतरांप्रमाणेच मग्न असतो, दंग असतो, मात्र तो ज्ञानी आहे याचा अर्थच आहे की त्याला सत असत विवेक ज्ञानाची ओढ आहे. तो एकाच वेळी संसार सागरात असतो आणि तेव्हा तो आत्मदर्शनाती असतो. जीव आणि शिव, ब्रह्म आणि आत्मा यांचे एकत्व तो अनुभवित असतो. यालाच म्हणायचे योगारूढ किंवा अखिल एकत्वाचा अनुभव घेणारा किंवा अखिल एकत्वाचा अनुभव घेणारा असा हा जो असतो त्यालाच योगारूढ म्हणतात. किंवा योगारूढ याचा दुसरा अर्थ अखिल एकत्वाचा अनुभव घेणे. योगारूढ म्हणजे अखिल एकत्वाचा अनुभव घेणे. आणि संसारात असून सुद्धा जो अखिल एकत्वाचा अनुभव आत्मचिंतनात घेत असतो अशा ज्ञानी माणसाला योगारूढ ही उपाधी देतात. याच प्रकारे हा ज्ञानी संसारात असूनही आत्मज्ञानाद्वारे आत्मानुभूती म्हणजे अखिल विश्वासी एकत्वाचा सारूप्यतेचा आत्मानुभूती म्हणजे अखिल विश्वासी म्हणजे अखिल विश्वाबरोबर एकत्वाचा सारूप्यतेचा सम्यक ज्ञानाद्वारे अनुभव घेत असतो. म्हणजे असा हा ज्ञानी संसारात असूनही आत्मज्ञान चिंतनाद्वारे आत्मानुभूती म्हणजे अखिल विश्वासी एकत्वाचा सारूप्यतेचा सम्यक ज्ञानाद्वारे अनुभव घेत असतो. हाच तो आत्मा आत्म्याचा उद्धार करतो असा
घेतला जाणारा स्वानुभव. मात्र हे ज्याचे त्याने अपरोक्ष अनुभूतीचे म्हणजे डायरेक्ट परसेप्शनचे वर्तणे आहे. जो कोणी स्वतः इच्छा रहित विरागी बनेल त्यालाच हे शक्य आहे. स्वनिश्चयाखेरीज बाहेरील कोणत्याही मार्गाने वैराग्य, शांती, आत्मोद्धार केवळ शक्यच आहे. हे येथे समजून घेणे गरजेचे आहे. इथेही पुन्हा वशिष्ठ मुनी मनाचा निश्चय मनच बदलू शकते. मन जे ठरवेल तेच होईल. परंतु मनाचा बदल बाहेरून शक्य नाही. मनाचा बदल मनालाच करावा लागतो. मनालाच आत्मानुभूती घेऊन स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागतो. आत्मा आत्म्याला उद्धरतो. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, जेव्हा माणसाचे मन परमशांत होते तेव्हा ते मनच परमशांत विश्वमन होते. तेव्हा अशा माणसाची बुद्धीच परमशांत अशी विश्वात्मक बुद्धी किंवा विश्व एकत्वाची बुद्धी म्हणते. आणि अशा माणसाचे हृदयच विश्वात्मक हृदय म्हणजे अखिल विश्वाचे हृदय बनते. म्हणून मनाची परमशांती झाल्यानंतर मन विश्वमन, मेंदू किंवा बुद्धी विश्वबुद्धी आणि हृदय म्हणजे विश्व हृदय म्हणजे संपूर्ण हा जो आपण एक मी आहे हा मीच अखिल जेव्हा बनतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मन परमशांत होते. आणि मी जेव्हा अखिल मी बनतो यालाच म्हणायचं मनाला आपण आत्मा होती जाणीव झाली नव्हे मनच आत्मा ही खात्री पटल्यानंतर आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, मी आणि ब्रह्म याचं जे एकत्व आहे, याची जी सारूप्यता आहे, त्याचं एकमेव अद्वितीय असणं आहे, हे जे ज्ञान आहे यालाच आत्म्याने आत्म्याचा केलेला उद्धार असं म्हणतात. आणि हे ज्ञान जोपर्यंत होत नाही, माणसाच्या मनाचे अमन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मा आत्म्याचा उद्धार करतो याची प्रचिती येत नाही. जेव्हा मनच आत्मा बनते तेव्हा मनच आत्मा बनते तेव्हा आत्माच सर्वांचा उद्धार करता असल्यामुळे तो आत्माच आत्म्याचा उद्धार करतो याची प्रचिती ज्याला त्याला येते. मग आता प्रश्न आहे गुरुपदेश, ज्ञान किंवा ज्याला आपण उपनिषदीय तत्वज्ञान म्हणतो याचा नेमका उपयोग काय? याचा नेमका उपयोग केवळ दर्शक म्हणजे पॉइंटर म्हणून आहे. या दिशेने जेव्हा माणूस स्वतः वाटचाल करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये शांत निवांत भाव तयार होतो. त्याला संसारी जगाबद्दल घृणा निर्माण होते आणि एकदा काही घृणा निर्माण झाली की माणसाला उपरती येते. तो विरागी बनतो, शांत बनतो, त्याच्या मनाचे अमन होते. परमशांत मन जेव्हा होतं तेव्हा त्याचं हृदय परम शांत होतं, त्याची बुद्धी परम शांत होते. आणि मनबुद्धी हृदय जेव्हा परम शांत होतात तेव्हा मनाचे विश्वमन होते, बुद्धीची स्थिती पालटते आणि ज्याला आपण म्हणतो ब्रेन टू कॉस्मिक ब्रेन तेव्हा तो मन विश्वमन होते. त्यानंतर मेंदू हा वैश्विक होतो आणि हृदय सुद्धा वैश्विक होते आणि एकच अखिल याचा जेव्हा अनुभव येतो त्यालाच आत्म्याने आत्म्याचा केलेला उद्धार म्हणतात. मात्र हा अनुभव घेण्यासाठी स्वप्रयत्नाचीच गरज आहे. बाहेरच्या कुठल्याही मदतीने आत बदल होणार नाही, स्वतःच स्वतःला बदलावं लागेल. म्हणून ज्याचा त्याचा प्रवास ज्याने त्यानेच करावा लागेल. आणि जेव्हा ज्याचा त्याचा प्रवास जो तो करतो तेव्हाच ज्याचा त्याचा उद्धार जो तो करतो. म्हणून ज्याचा त्याचा उद्धार ज्याचा त्यानेच करावा किंवा ज्याचा त्याचा उद्धार ज्याचे त्याचे स्वाधीन असं या निरूपणाचं जे शीर्षक आहे त्यामधून आपण जरूर बोध घ्यावा. आणि स्वप्रयत्न वाचून स्वोद्धार नाही, स्वप्रयत्न वाचून स्व उद्धार नाही याची खात्री बाळगावी. आणि त्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक वाटचाल करावी. अस्तु शुभ दिन, सुप्रभात, धन्यवाद.